नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहाव्यास मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, ऑलिम्पिक चिन्हाच्या मध्यभागातील रिंगाचा रंग कोणता असतो? ऑलिम्पिक चिन्हाच्या मध्यभागातील रिंगाचा रंग कोणता असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पिवळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, अंध लोक कोणत्या लिपीच्या आधारे अभ्यास करतात? अंध लोक कोणत्या लिपीच्या आधारे अभ्यास करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, MRI चे पूर्ण रूप काय आहे? MRI चे पूर्ण रूप काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मॅग्नेटिक रेझोनन्स इमेज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, सेटअप बॉक्स कोणत्या घरगुती उपकरणाशी संबंधित आहे? सेटअप बॉक्स कोणत्या घरगुती उपकरणाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 TV हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, गोल्डन बॉल कोणाशी संबंधित आहे? गोल्डन बॉल कोणाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 फुटबॉल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, पहिले आशियाई खेळ 1951 मध्ये कुठे आयोजित केले होते? पहिले आशियाई खेळ 1951 मध्ये कुठे आयोजित केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 नवी दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, ज्याच्या नावाने रोमन मॅगसेस पुरस्कार दिला जातो तो कोणत्या देशाचा अध्यक्ष होता? ज्याच्या नावाने रोमन मॅगसेस पुरस्कार दिला जातो तो कोणत्या देशाचा अध्यक्ष होता? तर ऑप्शन क्रमांक 4 फिलिपाईन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, डॉ डिवॉगो साहित्यकृती कोणी तयार केली? डॉ डिवॅगो साहित्यकृती कोणी तयार केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बोरिस रास्तरनाक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अण्णा हजारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, ड्रीम्स फ्रॉम माय फादर या पुस्तकाचे लेखक कोण? ड्रीम्स फ्रॉम माय फादर या पुस्तकाचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 बराक ओबामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, पुढीलपैकी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणता? पुढीलपैकी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 17 सप्टेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलविण्याकरिता खालीलपैकी कोणता क्रमांक डायल कराल? तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्याकरिता खालीलपैकी कोणता क्रमांक डायल कराल? तर ऑप्शन क्रमांक 3 108 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, कोणत्या शास्त्रज्ञांच्या स्मृत्यार्थ नोबेल पुरस्कार दिला जातो? कोणत्या शास्त्रज्ञाच्या स्मृतिप्रित्यर्थ नोबेल पुरस्कार दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 अल्फ्रेड नोबेल हे आपले करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 14, जागतिक चिमणी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक चिमणी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 20 मार्च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, नोबेल पुरस्कार कोणत्या तारखेला दिला जातो? नोबेल पुरस्कार कोणत्या तारखेला दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 10 डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, अन्न सुरक्षा कायदा भारतात कोणत्या साली लागू करण्यात आला? अन्न सुरक्षा कायदा भारतात कोणत्या साली लागू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 2013 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, कोणत्या सणाच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते? कोणत्या सणाच्या दिवशी वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 वटपौर्णिमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणता सण वर्ष अखेरीस येतो? खालीलपैकी कोणता सण वर्ष अखेरीस येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 क्रिसमस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, BMRC याचे शब्दाचे पूर्ण स्वरूप काय आहे? BMRC या शब्दाचे पूर्ण स्वरूप काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, गावातील आठवडी बाजाराला काय म्हणता येईल? गावातील आठवडी बाजाराला काय म्हणता येईल? तर ऑप्शन क्रमांक 3 मंडई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, संगीतात किती स्वर असतात? संगीतात किती
किती स्वर असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 इकोमार्क कशाशी संबंधित आहे? इकोमार्क कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पर्यावरणपूरक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 टू द पॉइंट या पुस्तकाचे लेखक कोण? टू द पॉइंट या पुस्तकाचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 हर्षल ग्रिप्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 नाना पाटेकर यांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे? नाना पाटेकर यांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाम फाउंडेशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 ग्रीक शब्द आयकोनोमिया म्हणजे काय? ग्रीक शब्द आयकोनोमिया म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 कौटुंबिक व्यवस्थापन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार डॅश डॅश या राज्याकडून दिला जातो? लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार डॅश डॅश या राज्याकडून दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 ग्रँडमास्टर हे किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? ग्रँडमास्टर हे किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 बुद्धिबळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जिनिव्हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 युनोच्या सुरक्षा समितीवरील कायमस्वरूपी सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश नाही? युनोच्या सुरक्षा समितीवरील कायमस्वरूपी सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 MIF म्हणजे खालीलपैकी कोणती संख्या आहे? MIF म्हणजे खालीलपैकी कोणती संख्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विज्ञान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जागतिक हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 10 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 केंद्र शासनाची शगुन ही वेब पोर्टल कोणत्या विषयाशी निगडित आहे? केंद्र शासनाची शगुन ही वेब पोर्टल कोणत्या विषयाशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शिक्षण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 नीरज चोप्रा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नीरज चोपडा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ॲथलीट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नरंग चषक डॅश डॅश खेळाशी संबंधित आहे? नरंग चषक खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बॅडमिंटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 कोणत्या कवीने गझल हा प्रकार मराठीत रूढ केला? कोणत्या कवीने गझल हा प्रकार मराठीत रूढ केला? तर ऑप्शन क्रमांक 3 सुरेश भट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 देवेंद्र झांझरिया हा खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? देवेंद्र झांझरिया हा खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भालाफेक ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 अंधेरे से उजाली की ओर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? अंधेरे से उजाली की ओर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अरुण जेटली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 माती खालची माती हे व्यक्तिक चरित्र कोणाचे आहे? माती खालची माती हे व्यक्तिकचं चरित्र कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आनंद यादव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी राष्ट्रीय कन्या दिवस कधी साजरा केला जातो? खालीलपैकी राष्ट्रीय कन्या दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 24 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 ऋतुजा बक्षी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऋतुजा बक्षी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बुद्धिबळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 फ्लाइंग सिख कोणत्या खेळाडूस म्हणतात?
फ्लाइंग सिख कोणत्या खेळाडूस म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक एक मिल्खा सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, अर्ध मॅरेथॉनचे अंतर किती असते? अर्ध मॅरेथॉनचे अंतर किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 21 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण? नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 मदर तेरेसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, युनिसेफ ही संस्था कोणाविषयी संबंधित आहे? युनिसेफ ही संस्था कोणाविषयी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लहान मुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात? महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 1 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, डॅश डॅश हा दिवस दहशतवादी विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. डॅश डॅश हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 21 मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, संतोष कर्डक हा चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संतोष कर्डक हा चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फुटबॉल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, जयपूर फूट चे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? जयपूर फूटचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर प्रमोद सेठी हे आपले करेक्ट आन्सर होईल.